नमस्ते, आय एम सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता आहे ना माझ्या बहिणीचं लग्न आहे, चुलत बहिणीचं. तर त्यासाठी थोडीशी शॉपिंग करायला मी चाललेली आहे. तर तुम्हालासुद्धा मी माझ्यासोबत घेऊन चाललेले आहे. तर मी अशी रेडी झालेली आहे आणि आता एवढा उन्हाळा आहे त्यामुळे जस्ट आयलायनर, लिपस्टिक आणि फक्त सनस्क्रीन आणि त्यावर कॉम्पॅक्ट लावलेला आहे. बाकी फाउंडेशन, बेबी क्रीम वगैरे काहीही लावलेलं नाही आहे. आणि जस्ट मी रेडी झाले. पटकन व्लॉगला स्टार्ट करूयात. तर कुठली साडी मला छान दिसते हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर थोडीशी शॉपिंग करायची होती, साड्या घ्यायच्या होत्या, प्लस शिवसाठी आणि लाडूसाठी कपडे घ्यायचे होते. आणि ही जी माझ्या अंगावर आहे ही गडवाल कॉटन साडी आहे, जी की आता खूप ट्रेंडमध्ये आहे. आणि त्यानंतर ही आहे कलांजली पैठणी. तुम्ही बऱ्याच ब्राईडला हीच साडी वेअर केलेली बघशाल. आणि त्यानंतर मग मी थोड्याशा डिझायनर साड्या पाहिल्या, जी की ही साडी मला खूप आवडली होती आणि छानसुद्धा दिसत होती. पण साड्यांच्या दुकानात गेलं ना की मग खूप कन्फ्यूज व्हायला होतं की कुठली घेऊ. तर लाडू 6 मंथचा कंप्लीट झालेला आहे आणि त्याला आता मी वरचं जेवणसुद्धा चालू केलेलं आहे. तर तो काय काय खाऊ खातो हे मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल की लाडूला मी काय काय खाऊ देते. तर लाडू आत्ताच उठला आहे आणि त्याला उठल्या आता बाहेर जायचं म्हणून त्याचंही नाटकं चालू आहेत. आम्ही इथेच बसलो आहे आणि त्याला बाहेरचं सगळं दिसतंय. सुद्धा त्याला बाहेर जायचं आहे आणि जर त्याला मी नाही घेऊन गेले ना तर तो स्वतः आता बाहेर जातो. त्यामुळेच मग मला व्लॉग्स बनवायला भेटत नाही, कारण की तो खूप जास्त ॲक्टिव्ह झाला आहे. काय लाडू. तर लाडू आता रांगायला आणि बसायला दोन्ही करायला बघतोय. आणि जर नाही करता आलं ना की मग त्याची चिडचिड होते आणि मग तो रडायला सुरुवात करतो. तर आता बऱ्यापैकी तो रांगतो, म्हणजे जवळजवळ पूर्ण घरभर तो फिरतोच. आणि बसताना तो वन साईड बसतोय, पण पूर्ण प्रॉपर असं त्याला अजून बसता येत नाही आहे. आणि तसं जर त्याला करता नाही आलं ना की मग त्याची चिडचिड होते आणि मग तो रडायला सुरुवात करतो. मग अगदीच आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय ना तसंच तो मग डायरेक्ट झोपून घेतो की त्याला करताच येत नाही म्हणून. आणि कालची फनी गोष्ट मी तुम्हाला सांगते की लाडूला बाहेर जायचं होतं आणि दरवाजा लावलेला होता. माझ्या डोळ्याला काहीतरी चावलंय, सो इग्नोर. काल लाडूला बाहेर जायचं होतं आणि दरवाजा लावलेला होता. सो लाडू दरवाजापर्यंत गेला आणि तिथे जाऊन तो रडायला लागला आणि माझ्याकडे बघत होता. त्यानंतर मग मला समजलं की त्याला बाहेर जायचं आहे. मग मी दरवाजा उघडला आणि त्याला बाहेर नेलं आणि त्याच्यानंतर मग त्याने लगेच रडणं स्टॉप केलं. म्हणजे इतका म्हणजे त्याला जे काही हवं आहे ना तो प्रॉपर आता सांगू शकतो की मला हे हवं आहे. मम्माकडे या. ओ लाडू, तिकडे लागेल. लाडू रांगायला लागलाय आणि आता तर त्याच्यासोबत कामं करणं आणखीन अवघड झालेलं आहे, कारण की तो आत्ता ह्या कोपऱ्यात असतो तर थोड्या वेळाने दुसऱ्याच कोपऱ्यात असतो आणि मग त्याला लागायची भीती वाटते. आणि आता तो बसायला सुद्धा ट्राय करतोय. तर शिवला आणि लाडूला दोघांनाही सेम गोष्ट हवी असते. शिव जर का घोडा खेळत असेल ना
तर मग लाडूला सुद्धा घोडा हवा असतो. शिव जर का त्याची कार खेळत असेल ना तर लाडूला सुद्धा त्यामध्ये बसायचं असतं. तर दोघांची एकाच गोष्टीवरनं ना आता काही दिवसांनी भांडणं सुरू होणार आहे. तर लाडूला आणि शिवला कुठले ड्रेस आणले ना हे मी तुम्हाला आता दाखवते. तर काल मी शॉपिंगसाठी गेले होते आणि हा ड्रेस आणलेला आहे लाडूसाठी. जस्ट किती क्यूट आहे हा कलरसुद्धा खूप छान आहे. आणि त्याच्या खाली ही पॅन्ट आहे. हे कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय, ब्लॅक पॅन्ट. लाडूला आतापर्यंत फुल पॅन्ट्स घेतल्याच नव्हत्या कारण की आधी तो खूप लहान होता आणि त्यानंतर मग एवढा उन्हाळा चालू आहे त्यामुळे मग मी त्याला फुल जीन्स पॅन्ट्स घेतल्याच नाही. ज्या आता रेग्युलरली तो वेअर करतोय ना, ज्या बनियन्स आहेत आणि त्याच्या खाली शॉर्ट पॅन्ट्स आहेत, त्याचा 5चा सेट मी ऑर्डर केला होता आणि तेच मी त्याला डेली घालते कारण की इतकं उन्हाळा आहे. आणि त्यानंतर जस्ट हे बघा, हे आहे शिवसाठी आणि याचा कलर इतका छान आहे आणि त्याच्या खाली ही पॅन्ट आहे. हे कॉम्बिनेशन इतकं छान दिसतंय. हे पण फुल स्लीव्स आहे, फुल स्लीव्स आहे पण ते अजिबात असं जाड नाही आहे, खूप पातळ आहे त्यामुळे मग त्याने गरम होणार नाही. सो त्यामुळे मग मी हे फुल स्लीव्सचे घेतलेले आहेत. आणि फुल स्लीव्समध्ये ना शिव खूप छान दिसतो त्यामुळे मग मी फुल स्लीव्सचाच घेतला. आणि मग लाडूला सुद्धा सेम त्याच्यासारखाच घेतला, फक्त कलर डिफरंट आहेत आणि दोघांचे कपडे सेम आहेत. आणि ही साडी मी घेतली आहे माझ्या मम्मीसाठी. जस्ट लुक ॲट दिस साडी बघा, इतकी छान आहे, त्याचा कलर इतका छान आहे. कलांजली बुट्टी आहे याच्यावर. फॅब्रिक इतकं सॉफ्ट आहे, अजिबात न फुगणारं आहे. सो ही साडी आहे. आणि हा आहे साडीचा पदर. पदराला हे असे गोंडे आहेत. सो ही साडी मी घेतली आहे माझ्या मम्मीसाठी. आणि मी कुठली साडी वेअर करणार आहे हे तर तुम्हाला लग्नाच्या दिवशी कळेलच. लाडूच्या आत्ताच 2-3 तासाची झोप झालेली आहे. लाडू आत्ताच उठलाय आणि मी सुद्धा लाडूसोबत झोपले होते. आणि लाडूला सुद्धा फोन हवा असतो. त्याला तो खायचा असतो, म्हणजे त्याला बघायचं नसतं पण त्याला ते खायचं असतं, पण त्याला हवाच असतो. काय तुला फोन पाहिजे? घे फोन घे. हे असे स्लीवलेस बनियान आहे ना आणि याचा पॅन्ट आहे याच्या खाली. तर असे 5 याचा सेट मी ऑर्डर केला होता आणि तेच मी डेली लाडूला यूज करते कारण की आता भरपूर उन्हाळा आहे आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मला भेटले होते. आणि लाडूला प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायचं असतं, कोण काय करते, कोण कुठे जाते. तर त्याचे पप्पा इथे किचनमध्ये ज्यूस बनवत होते तर तो बरोबर ते कुठे कुठे जातात आहेत ना तिकडेच बघत होता. तर 4 महिन्यांच्या पुढची मुलं आहेत ना ही अशीच असतात, प्रत्येक गोष्टीत त्यांचं लक्ष असतं. कुठून आवाज येतोय, कसला आवाज येतोय, कोण काय दाखवतंय, कोण कुठे चाललंय, हे सगळं त्यांना बघायचं असतं. म्हणजे जर कुणी मला आवाज दिला ना तर माझ्या आधी लाडू बघतो की कोण आवाज देते, कशासाठी आवाज देते, एवढं बारीक त्याचं लक्ष असतं. तर मी इथेच या व्लॉगचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखीन कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.